अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभं गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी काजल. नमस्कार, मी अंकुर. अधिक मास पोथी आपण वाचतोय, तर आज आपला 9वा अध्याय आहे. सो चला आपण अधिक मासच्या पोथीला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. अष्टमाध्यायाचे अंती सुदैवे प्रश्निले श्री हरिप्रती मम मृतपुत्र उठाया निरुती काय कारण मज सांग. ते तयाचे ऐकून वच हरी म्हणे द्विजा ऐक संपूर्ण तुवा केले ते तुझ वाचून अन्याचेन नच होय. आणि काय केले सविशेष तेही तू जाणत नाहीस जेणे मी साक्षात ब्रह्मांडेश बहु संतोष पावलो. आता भगवंताला आपण मागच्या अध्यायात पाहिलं की सुदैव त्याच्या मुलगा भगवंताने जिवंत करून दिलाय, कारण अधिक महिन्याच्या त्या महिन्यामध्ये यांनी पुण्यकर्म घडलेलं आहे आणि महिनाभर तिथे तो उपाशी बसलेला आहे, दुःख करीत बसलेला आहे. त्यामुळे अधिक महिना चालू होता, पुरुषोत्तम मास चालू होता आणि महिनाभर उपास करण्याचं फळ त्या सुदैव या ब्राह्मणाला मिळालेलं आहे. आणि भगवान प्रसन्न झाले, तिथे आले, त्यांनी त्या मृत मुलाला जिवंत केलेलं आहे आणि 12,000 वर्ष हा तुझ्या सोबत राहील असं सांगितलंय. त्याचबरोबर पुढच्या जन्मी तू दृढ धनवा राजा होशील आणि तू तिथे सुख ऐश्वर्य सगळं उपभोगून शेवटी मोक्षाला जाशील असा आशीर्वाद भगवंताने दिलाय. त्यावेळेला आता या आपण 9व्या अध्यायाला सुरुवात करत असताना त्यांनी थोडी आठवण करून दिली आहे की सुदैव ब्राह्मणाने श्रीहरीला प्रश्न विचारला होता की हे भगवान, माझ्यावरती इतकी कृपा तुम्ही का केली? 4,000 वर्ष मी तपश्चर्या केली, तुम्हाला प्रसन्न केलं आणि तुम्ही माझ्यासमोर उभं राहिल्यावरती म्हणत होते की तुम्हाला मी पुत्र देऊ शकत नाही, कारण 7 जन्मापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये पुत्र लिहिलेला नाही. मात्र आता असं काय घडलं की माझा मुलगा तुम्ही जिवंत करून दिला आणि प्रत्यक्ष माझ्या समोर येऊन उभे ठाकले? मी असं काय पुण्य केलं ते मला सांग. जो का माझा प्रिय परम हा गतमास पुरुषोत्तम जयाची सेवा अत्युत्तम तुझपासून घडिलेसे. तू आपल्या पत्नी सहित निमग्न असता पुत्र शोकात खानपानादी भोगरहित मास पर्यंत राहिलासी. पुरुषोत्तम मास माझारी एकही जो उपवास करी तयाच्या सकळ पापांची भुरी होऊन या तत्काळ विमाना माझी आरोढुनी वेगे जातो वैकुंठ भुवनी. विप्रा सहज तुझपासून अद्भुत करणे घडलीसे. मास मात्र निरंतर सहज राहिलासी निराहार. अकाल मेघे प्रतिवासर त्रिकाल स्नाने जाहली. पुत्र शोके नेपत अकाल मेघे प्रतिवासर त्रिकाल स्नाने जाहली. भगवंत म्हणाले की हे ब्राह्मणा सुदैवा, आता मी तुला सांगतो ते ऐक की तुझ्या हातून काय पुण्यकर्म घडलंय आणि ते पुण्यकर्म नकळत का होईना तुझ्या हातून घडल्यामुळे त्याचे फळ तुला देणं मला भागच आहे. तर भगवंत सांगतायत की हे ब्राह्मणा, तुझ्या हातून पाऊस पडत होता, महिनाभर इतका धोधो पाऊस पडत होता, तरी तू एकाच जागी बसून होतास, म्हणून तुला प्रति दिवशी 3 वेळा स्नान केल्याचं पुण्य तुला मिळालेलं आहे. त्याचबरोबर तू इथे बसला होता त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं अन्न उदक तू घेतलेलं नाही, म्हणजे अन्न पाण्या वाचून तू महिनाभर इथे बसलाय, म्हणून तुला उपवास महिनाभर घडल्याचं पुण्य मिळालेलं आहे. आणि भगवंत सांगतायत की तू महिनाभर उपास केला आहेस, ही खूप मोठी गोष्ट आहे. मी तर म्हणतो की मी म्हणजे भगवान म्हणतायत की मी तर म्हणतो की फक्त अधिक महिन्यामध्ये 1 दिवस जरी तुम्ही उपवास केला तरी तुम्हाला शेवटी अंतिम मोक्षाला जायला मिळतं. तुम्हाला वैकुंठामधून विमान घ्यायला येतं आणि तुम्हाला बसवून सरळ वैकुंठात नेतं. इतकं अधिक महिन्यामध्ये 1 दिवस उपवास केल्याचं फळ आहे आणि तू तर महिनाभर उपवास केलाय, त्यामुळे तुझी पुण्याची गणना कोण करेल? पुत्र शोके निर्णतपणे अखंड घडली स्नान पोषणे. परी पुरुषोत्तमाची सेवा तेणे अत्युत्तम जाहली. इतर सर्व साधनाहून तुझं हे घडले श्रेष्ठ साधन. याचे कराया परिणाम त्रिजगी कोण समर्थ. पुरुषोत्तमाच्या सेवनापरी श्रेष्ठ नाहीच जगा भीतरी. वेदोक्त साधने तीही सारी तुच्छ निर्धारी यापुढे. भगवंत म्हणतायत की वेदोक्त सारी जे काय आहे, वेदोक्त काय
वेदोक्त सारी साधने ही तुच्छ आहे. कशा पुढे? तर अधिक मासापुढे तुच्छ आहे. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. पुरुषोत्तम मासात केलेल्या पुण्यापुढे तुम्ही तप करा, दान करा, किती हजारो वर्ष तपश्चर्या करा, त्याचं पुण्य तुम्हाला जितकं मिळेल त्याच्या 1000 पट पुण्य फक्त एका महिन्यात, अधिक महिन्यात तुम्हाला मिळणार आहे. आणि तेच पुण्य तुझ्या हातून घडलंय, नकळत घडलेलं आहे आणि त्याचं फळ हे तुला मिळालेलं आहे. म्हणून तुझा हा पुत्र मी तुला जिवंत करून 12,000 वर्षापर्यंत दिलेला आहे. अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने पुरुषोत्तम आणि अनन्य साधने सर्व देवासमक्ष तुळूनी पाहता साचार अन्य साधने हळुवट पुरुषोत्तम झाला सगट म्हणून भूमिस्थ लोक निपट भक्तिभावे पूजती. आणि याचं प्रमाण सांगितलंय भगवंताने की मी हे तुला का सांगतोय की एकदा ब्रह्मदेवाला देखील वाटलं होतं की पुरुषोत्तम भगवान म्हणतायत तर आपण खरंच एकदा असं करून बघूया. की मग भगवंताने ब्रह्मदेवाने काय केलं की एक तराजू आणलेला आहे. तराजू मध्ये एका साईडला सगळ्या प्रकारचे तप, अनुष्ठान, जप, अधिक महिन्या व्यतिरिक्त जे काही होतात त्या सगळ्या पुण्याचा संचय एका तराजू मध्ये ठेवलेला आहे आणि एका तराजू मध्ये पुरुषोत्तम मास ठेवलेला आहे. त्यांच्या लक्षात आलंय की हळूहळू पुरुषोत्तम मासाचं वजन हे वाढत गेलंय आणि पुरुषोत्तम मास ज्या तराजू मध्ये होता ते खाली गेलंय आणि पारडं खाली गेलेलं आहे आणि पुण्य कमी पडल्यामुळे बाकीचं पारडं असं वर हवेमध्ये तरंगतंय. याच्यावरून ब्रह्मदेवाने देखील अंदाज लावला होता की पुरुषोत्तम मासाचं वजन आणि पुण्य किती आहे ते. आणि पुरुषोत्तम मास तोही पायी यद्यपि असे सर्वही तथापि पूजिता भूतळा ठाई सकळ होतो तात्काळ. ऐसा हा मास पुण्य पावन यात त्वा केले तपाचरण म्हणून वत्सा हा तव नंदन पुनश्च जिवंत जाहला. आणि तू सर्व जगा माझी कृतार्थही झालासी सहजी ब्रह्मांडी धुंडळीता आजी तत्सम पुण्यात्मा नाहीच मानव जन्म पावनी पाही पुरुषोत्तम मासा ठाई स्नानदानादी सत्कर्मे काही नाचरती कदापि जे ते केवळ अधम होत तयासी जन्मोजन्मी सतत दारिद्र्यादी दुःखे बहुत भोगावी लागत निश्चय. भगवंत म्हणतात की या अधिक महिन्यामध्ये या पुरुषोत्तम मासामध्ये जे पुण्यकर्म करतील त्यांचं तर भलं होणारच आहे. परंतु जे लोक या पुरुषोत्तम मासाची निंदा करतील, पुण्यकर्म करणार नाही, जप दान धर्म करणार नाही, उपवास करणार नाही, स्नान करणार नाही, ध्यान करणार नाही, अशा सर्वांचा मात्र विनाश होईल. नुसता त्यांचाच विनाश होईल का तर नाही, त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व आप्त बंधू, त्यांचं जे काही स्वकुळ आहे पूर्ण कुळाला देखील ते आपल्या नरकात घेऊन जातील आणि तिथे भोगायला लावतील. तस्मात मत्प्रिय पुरुषोत्तम मासी सेवावे अनन्य भावेसी तेने मी भगवान गोलोकवासी सुप्रसन्न होत असे. आणि तो पुरुषोत्तम मासा सेवक जन मज आवडता होय म्हणून तयासी महाभाग्यवान आणि धन्य करीती तात्काळ. पुरुषोत्तम मासाचा महिमा काय सांगू गा विप्रोत्तमा. आज साक्षात चतुर्मुख ब्रह्मा कुंठित झाला साचार ऐसे बोलूनी घननीळ अदृश्य झाला तात्काळ. पुढे वर्तले ते सकळ सांगतो ऐका राजेंद्रा. त्यानंतर काय घडलंय की भगवंत म्हणाले की ब्रह्मदेवाने देखील हे एकदा करून पाहिलेलं आहे आणि त्या ब्रह्मदेवाला चतुर्मुख म्हणजे ब्रह्मदेवाला देखील म्हणजे मोजता आलेलं नाही की अधिक महिन्याचं महात्म्य पुण्य हे किती आहे. असं सांगून भगवान विष्णू त्या ठिकाणाहून लुप्त झालेले आहे आणि ही सगळी कथा वाल्मिक ऋषी दृढधन्वा राजाला सांगतायत. तो सदार सुदेव ब्राह्मण पुरुषोत्तम सेवन करून मृत स्वपुत्र उठला पाहून अत्यानंदे डवरला आणि म्हणे मजपासून नेणता घडले पुरुषोत्तम सेवन त्याची सफळ झाले पूर्ण उठला माझा मृत पुत्र. अहो ऐसा मास कदाही देखिला नाही किंवा ऐकिला नाही ज्याचे प्रभावी लोकोत्तरही कामना होती परिपूर्ण. ऐसा विस्मयाविष्ट होत पुरुषोत्तम मास मानवित तये पुत्र स्वपत्नी सहित परमानंदित जाहला. आणि असं करून त्या ब्राह्मणाला त्याचं उत्तर मिळालेलं आहे की त्याचा मुलगा का जिवंत झाला, त्याने काय पुण्यकर्म केलं, त्याला अतिशय धन्य वाटलं की चुकून का होईना आपल्या हातून हे अतिशय पुण्यकर्म घडलंय आणि अधिक महिन्याचं हे आपलं उपवास आणि स्नानाचं फळ एवढं मोठं मिळेल याची अपेक्षा देखील त्याला नव्हती. ही सगळी गोष्ट वाल्मिक ऋषी दृढधन्वा राजाला सांगतायत की तो ब्राह्मण म्हणजे तूच आहेस या जन्मामध्ये जन्माला आलेला आणि तुला जो प्रश्न पडला होता की असं मागच्या जन्मी काय केलं त्याचं उत्तर तुला मिळालं असेल. मग सवे घेऊनी तनयासी पत्नीसह पावला गृहाची शुकदेवही सत्कृतीसी करुनी पितरा तोषवित
पुढे सुदेव द्विजवर ते मासासी स्तवित सादर श्री विष्णू पूजन परिकर सर्वदा करू लागला. कर्म मार्गाची स्पृहा त्यागिली, भक्ती मार्गाची इच्छा धरिली, सर्व दुःख तप्ता सावली, एक असे पुरुषोत्तम. ऐसा भाव धरुनी मनात प्रति पुरुषोत्तम मासाचा जप होमादी सत्कर्मी सतत हरिसी भजत जाहला. त्यानंतर तिथून पुढच्या प्रत्येक अधिक महिन्यामध्ये, प्रत्येक 3 वर्षानंतर येणाऱ्या या अधिक महिन्यामध्ये या ब्राह्मणाने जप, दान, होम या सगळ्यामध्ये आपला भर वाढवलेला आहे. भगवत भक्ती करणे, उपवास करणे अशा अनेक गोष्टी त्याने सुरू केल्या आहे. इतर ब्राह्मणांना दान देणे, अन्नदान करणे, त्याचबरोबर सुवर्णदान करणे, गुप्तदान करणे अशा वेगवेगळ्या प्रकारे तो आपलं पुण्य संचय दर 3 वर्षानंतर वाढवू लागला. आणि आपल्या पत्नीसह म्हणजे गृहकृत्य दक्ष पत्नीसह गृहस्थाश्रमातून थोडं आपलं मन कमी करून थोडं धार्मिक दृष्ट्या तो वाढलेला आहे. तेणे येथे सहस्त्र वर्ष सर्व भोग भोगुनी हर्ष अंती सदार दिव्य यशे वैकुंठासी पावला. एवढं झाल्यानंतर असे हजारो वर्ष तिथे पुण्यकर्म केल्यामुळे सगळे सुख भोग भोगून शेवटी वैकुंठाला म्हणजे मोक्षाला ते दाम्पत्य गेलेले आहेत. तत्रत्य सुख भोगुनी मागुनी सपत्नीक आला भूतळा प्रती, तोची तू दृढधन्वा भूपती प्रसिद्ध आहेस राजेंद्रा. आणि तेच म्हणतात वाल्मिक ऋषी की तेव्हा तो मृत पावल्यानंतर त्याचा जो पुढचा जन्म आहे तो तूच आहे दृढधन्वा, आणि तुझी जी पत्नी आहे तीच पत्नी म्हणजे तीच गौतमी आहे. पुरुषोत्तमाचा सेवनेसी सर्व समृद्धिमान झालासी. पूर्वीची जी तुझी महर्षी गौतमी महापतिव्रता तीच ही गुणसुंदरी येथ तुझी राणी झाली सांप्रत. पूर्वजन्मीचा जो तवसुत शुकदेव नामे विख्यात पै, पुरुषोत्तमाच्या प्रभावाने जिवंत केला जो हरीने. 12 सहस्र वर्षायु जेणे भोगून या पृथ्वीवर, भोगून या पृथ्वीवरी मनाने ठोकून चालले करी. नाही चालले. मग भगवंत वाल्मिक ऋषी सांगतायत की तुला लक्षात आलं का की मागच्या जन्मामध्ये जो तू सुदेव होता तो आता या जन्मामध्ये दृढधन्वा म्हणून जन्माला आलेला आहेस. तुझी जी पत्नी होती गौतमी ती तुझी या जन्मात देखील राणी म्हणून जन्माला आलेली आहे. तुझा जो पुत्र होता शुकदेव तो या जन्मामध्ये कीर पक्षी म्हणून तुला त्याने दृष्टांत दिला आणि तो श्लोक वारंवार म्हणून दाखवलेला आहे. अंती पावला वैकुंठाप्रत तोची सुखदेव अरण्यात, सरोवर तिरी वटी सांप्रत शुकदेव रूपे बैसिला. तू तयाचा पूर्वजन्मीचा पिता, अवचित वना माझी येता तुझं पाहुनी तत्वता ऐशी चिंता उद्भवली की हे माझे प्रत्यक्ष दैवत. सर्व हितोपदेष्टे सतत दुस्तर प्रपंच सागरात सांप्रत निमग्न झाले असे. यातील दुर्धर विषय व्याळ यासी डंखित सर्व काळ, तेने हा होऊनी व्याकुळ पतनी पडेल निश्चय. यास्तव यास बोध करून जरी का मीन उद्धरीन, तरी मज ही भवबंधन प्राप्त होईल साचार. त्यानंतर वाल्मिक ऋषी सांगतायत की जो कीर नावाचा जो पक्षी आहे तो तुझा मुलगा आहे शुकदेव मागच्या जन्मीचा. जेव्हा योगायोगाने तू त्या सरोवराकाठी गेलेला आहे शिकारीसाठी हरण्याच्या मागोमाग, त्यावेळेला तुला पाहून त्या कीर पक्षीला म्हणजे शुकदेवाला आनंद झाला की साक्षात आपले पिता आपल्या समोर उभे आहे. म्हणून त्याला आठवलं की अरे मागच्या जन्मामध्ये यांनी किती पुण्य केलंय म्हणून यांना या जन्मामध्ये इतके सुखभोग भोगायला मिळतात. परंतु या जन्मामध्ये अधिक मास पुरुषोत्तम मासाचा विसर यांना पडलेला दिसतोय. आपण पुण्य संचय वारंवार करत राहायला हवं, कारण येणाऱ्या अडचणींमध्ये ते पुण्य संचय वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये घट होत असते. आपण पापता अनायशा करतोच आहे, पण पुण्य करायला काही ना काही एफर्ट्स आपल्याला जास्तीचे कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट हे आपले वडील घेताना दिसत नाहीये. त्यामुळे हे जीवन तर त्यांचं अतिशय सुख वस्तू चाललेलं आहे, परंतु हे पुण्य केव्हा ना केव्हा तर संपेल. मग मात्र त्यांची दयनीय अवस्था होईल. ते त्याला बघवलं गेलं नाही आणि त्याच्या असं लक्षात आलं की आपण आता जर यांना जागृत केलं नाही
तर यांचं आयुष्य असंच निघून जाईल आणि त्याचं पाप आपल्याला देखील लागेल की आपल्या समोर आपले वडील आले असताना आपण त्यांना एका शब्दाने सुचवू शकलो असतो, निदान एक हिंट देऊ शकलो असतो की तुम्ही मागच्या जन्मात कोण होता याचा तुम्ही तपास करा, म्हणजे अधिक महिन्याची आठवण त्यांना होईल आणि इथून पुढे अधिक मासाचं महत्त्व त्यांच्या दृष्टीने वाढेल आणि तिथून त्यांचा पुण्यसंचय पुन्हा एकदा वाढल्याने भविष्य काळामध्ये अतिशय चांगल्या सुखभोग भोगून शेवटी मोक्षाला जाण्यासाठी आपण त्यांना मदत करू शकतो आणि त्या दृष्टीने आपलं देखील पुण्याचा अधिक मासाचा महात्म्य वाढवल्यामुळे त्याचा प्रसार केल्यामुळे आपल्या आयुष्यात देखील अतिशय आनंद होणार आहे. तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय आनंद मिळवायचा असेल तर भगवान पुरुषोत्तमाला तुम्ही शरण जायला हवं आणि त्याची सेवा करायला हवी. हा अधिक महिना जो आहे हा महिना अतिशय उत्तम आणि अतिशय पुण्यकर्म गोळा करण्याचा हा कालावधी आहे. ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये सर्व मुंग्या साखर, धान्य, गहू जे काही त्यांना अन्नधान्य आहे, किडे बारीक किंवा मेलेले मुंगळे असे सगळे एकत्र करतात आणि आपल्या अन्न कोठारामध्ये नेऊन साठवतात. कारण येणारा पावसाळा त्यांना तिथे जगायचं आहे आणि तिथून पुढचे 6-8 महिने त्यांना काढायचे आहे. म्हणून ते एक प्रकारे पुण्यसंचय हे तसंच असतं की तुम्ही आज केलेला पुण्यसंचय तुम्हाला आजच्या आज कामाला येईल असं नाही. भविष्य काळामध्ये येणाऱ्या अडचणी, येणारे संकट, त्यावेळेला त्या पुण्याचा संचय तिजोरीमध्ये जे काही तुम्ही ठेवलेलं आहे त्यातलं थोडं खर्च होणार आहे आणि जर तुम्ही त्या तिजोरीमध्ये नवीन भर घातली नाही तर मात्र भविष्य काळामध्ये येणाऱ्या संकटांचा सामना करणं तुम्हाला कठीण जाईल. असंच त्या कीर पक्षाला वाटलेलं आहे आणि त्याने आपल्या पित्याला एका अर्थाने तो श्लोक म्हणून जागृत केलाय की जागृत व्हा, आता तरी जागृत व्हा आणि पुण्यकर्म करायला लागा. या आपण ही जी अधिक मासाची कथा ऐकतो या कथेच्या बाबतीमध्ये देखील असंच आहे की कथा ऐकणं हे सुद्धा फार पुण्यकारक आहे. आपण म्हणतो बऱ्याच जणांच्या नशिबी साधी कथा ऐकणं सुद्धा नसतं, तरी आपण इतर सर्व बांधवांपर्यंत ही कथा नक्की पोहोचवूया. युट्यूबच्या माध्यमातून आपण एकमेकांपर्यंत भेटतोय आणि ही कथा ऐकण्याचं सौभाग्य तुम्हाला प्राप्त झालंय आणि हे वाचण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालंय. आमच्या थ्रू भगवंत हे करून घेतोय. तरी आपण अजून इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पाडूया आणि या कथेला जास्तीत जास्त पसरवूया, शेअर करूया, जेणेकरून बाकीच्यांच्या आयुष्यात देखील पुण्याचा साठा वाढेल आणि तुमच्या थ्रू ते गेल्यामुळे तुमच्या आयुष्यात देखील पुण्याची अधिकाधिक वाढ होईल. पुन्हा मन नरकापासून पित्याचे सुत रक्षितो म्हणून पुत्र हे सुतासी अभिधान श्रुत्युक्त मान्य असे जे तेही मदर्थ होईल ऋता हा मम पूर्वजन्मीचा पिता तस्मात याची बोधुनी आता की जे सर्वथा उपकार ऐसा किरे निश्चय केला आणि तो उद्धार्थ श्लोक बोलला रायात्वा जे पुसला मजला तर तुझं सव सांगितले. वाल्मिक ऋषी सांगतायत की आता मला निघण्याची वेळ झालेली आहे आणि आता मी चाललोय शरयू तीराला आणि तिथे आपण नेहमी शरयू नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य अधिक आहे म्हणून मी तिकडे जातोय. आणि अशा प्रकारे हे राजन दृढधन्वा, मी तुला हे सगळी कथा सांगितली आहे आणि कथाभाग तुला नक्कीच जाणून घेतल्यानंतर जाणवलं असेल की आपण या जन्मातही अधिकाधिक पुण्य जमा केलं पाहिजे. असे बोलून वाल्मिक ऋषी उद्युक्त झाला गमनासी. तव तो राजेश्वर तयासी हस्त जोडून विनवित म्हणे हो ऋषीवर्य आपण पुरुषोत्तम नामा पावन जो कथिला मास म्हणून तयासी कैसे सेवावे, कशी कोणाची पूजा करावी, कोणती कधी दाने द्यावी, कोणती कामे आचरावी आणि विधी कैसा तयाचा हे सर्व परोपकारार्थ विवरून या सांगा मजव्रत भवादृश्य मुनी महंत लोकहितार्थ संचरती. मग दृढधन्वा राजा म्हणाला की हे प्रभू, हे वाल्मिक ऋषी, थोडं तुम्ही थांबा, माझ्या अजून एका प्रश्नाची उत्तर द्या म्हणजे माझं मन हे संतुष्ट होईल. आता तुम्ही तर पुरुषोत्तम मास सांगितला, पण तो पुरुषोत्तम मासाची सेवा कशी करावी हे मला नीट एकदा सांगा. कोणते दान द्यावे, केव्हा दान द्यावे ते मला एकदा नक्की सांगा. उपवास कसा करावा, काही विधी आहे का त्याला, या सगळ्या गोष्टी मला उलगडून सांगा ज्याचा फायदा मला होईल आणि त्या दृष्टीने लोक उपकारार्थ म्हणजे लोकांना देखील या कथेच्या माध्यमातून हे कळेल की आपण कशा प्रकारे पुण्यकर्म केलं पाहिजे, अधिक महिन्यामध्ये शास्त्रीय दृष्ट्या कसं केलं पाहिजे. ऐसी रायाचे प्रश्नवाणी ऐकूनी बोले वाल्मिक मुनी राजेश्वरा तुवा मज लागुनी जैसे आज प्रश्निलेसे ऐसेच पूर्वी रमेने हरिते परमप्रीती प्रश्निले होते तेव्हा हरीने कथिले येते त्याची सांगतो राजेंद्रा. वाल्मिक ऋषी म्हणतायत की हे राजेंद्रा, मी तुला सांगतो की ज्या वेळेला लक्ष्मीने हाच प्रश्न प्रभू विष्णूंना केला होता
की अधिक महिन्याचं महात्म्य तुम्ही आम्हाला सगळं सांगताय, पण अधिक महिन्यामध्ये कसं काय काय विधी, कुठला दान, कुठला जप, कुठला होम, कशा पद्धतीने उपवास करावे, कसे दान धर्म करावे, किती संकेत करावे, कोणत्या दिवशी करावे, या सगळ्या विधीचा तुम्ही आम्हाला विवरण करून सांगा. लक्ष्मीने देखील हाच प्रश्न प्रभू विष्णूंना विचारला होता आणि विष्णूने ज्या वेळेला ते उत्तर दिलं लक्ष्मीला, तेच उत्तर मी राजन तुला आता या वेळेला देतो आहे. एके समयी वैकुंठ विहारी सुखे बैसला असता मंदिरी, प्राणप्रिया शिराब्धी कुमारी हस्त जोडूनी विनवित, म्हणे वो देवा वैकुंठनाथा, प्रीतीपात्र मी तुमची कांता, म्हणून चरणे ठेवूनी माता तुम्हा लागी प्रश्नित आहे, तरी होऊन या प्रसन्न माझे करावे समाधान, अधिक मास तो पुण्य पावन सुखदायक असे पै, तया माझी स्नानदान पूजादी सत्कर्मे करिता क्षण, अक्षय सुख लाभते म्हणून बहुवार ऐकलेसे. आणि मग लक्ष्मी विचारते विष्णूंना की हे प्रभू आमच्यावरती दया करा आणि अधिक मासाचं महत्व आम्हाला सांगा. त्यावेळेला अधिक महिन्याचं महत्व सांगत असताना, अधिक मास करत असताना कोणती पूजा करावी, कोणते सत्कर्म करावं, कारण इथे जे तुम्ही सत्कर्म अधिक महिन्यामध्ये करणार आहात, पूजा करणार आहात, उपास तपास जप दान करणार आहात, त्याने तुम्ही अक्षय पदाला पोहोचणार आहात. म्हणजे तिथून परत तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागत नाही, अशा अक्षय पदाला म्हणजेच तुम्ही मोक्षाला पोहोचणार आहात. तर त्या सगळ्या विधी आम्हाला हे प्रभू विष्णू आम्हाला सांगावा. लक्ष्मीची ही प्रार्थना ऐकून प्रभू विष्णू त्याच्यावर प्रसन्न झालेले आहेत. आणि इथून पुढे आपण बघणार आहोत की भगवान विष्णूंनी काय उत्तर दिलंय आणि काय विधी उपचार सांगितले. तरी ती कोणाची पूजा करावी, कोणती कशी दाने द्यावी, कोणती व्रते आचारावी आणि विधी कैसा तयाचा, हे सगळंही विवरून मज सांगावे कृपा करून. ऐसे रमेचे ऐकुनी वचन श्रीहरी पूर्ण आनंदला, आणि म्हणे हे प्रिय कमळे तुवा उत्तम मज प्रश्निले, तरी याचे उत्तर सगळे सांगतो ऐके सावध. सूर्य संक्रांतीहीन जो मास तयासी म्हणती अधिक मास, तयाचा स्वामी गोलकेश पुरुषोत्तम स्वय असे, म्हणून त्या मासी अनुदिन पुरुषोत्तम मासी उद्देशून स्नान दान जप तर्पण देवार्चनादी आचरावी. प्रभू विष्णू सांगतायत की हा जो अधिक महिना आहे, हा भगवान पुरुषोत्तमाने स्वतःचं नाव याला दिलेलं आहे, स्वतः त्या मासाचे स्वामी पुरुषोत्तम भगवान झालेला आहे. त्यामुळे आता मी तुला सांगतो की या महिन्यामध्ये स्नान दान जप पुण्य देवकर्म कशी करावी ते तू आता शांतपणे ऐक. आणि तैलत्याग भूषयन एक जाती पत्रावली भोजन अपूपदान नख केश धारण एकाग्न भोजन तैसेची, दीपदान व्रत सांग दंपत्य भोजन उपानह त्याग धान्य वर्जन नियम अव्यंग दात्रीस्थान नियमाने. आता भगवंताने सांगितलंय की काय काय उपाय तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता, ते आपण आता एक एक करून बघूया. सगळ्यात पहिल्यांदा सांगितले त्यांनी दीपदान व्रत, जे तुम्ही दिव्याचं दान करू शकता. दिव्याचं दान करताना ब्राह्मणाला दिवा दान द्यायचा आहे. तो तुम्ही सोन्याचा द्या, चांदीचा द्या, तांब्याचा द्या, कशाही पद्धतीने छोटा द्या मोठा द्या, दिवा दान करणं महत्वाचं आहे. तुम्ही भगवंताच्या कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळवायचा असेल तर दीपदान हे दान त्याच्यात सगळ्या मोठ्या दानांपैकी एक दान आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की दंपत्य भोजन, म्हणजे एखाद्या दंपत्याला घरी ब्राह्मण भोजन घालू शकता तुम्ही. दंपती म्हणजे नवरा बायको दोघांना बोलवलंय घरी, त्यांना सुग्रास जेवण भोजन घातलेलं आहे, त्यांना तृप्त केलेलं आहे, भोजन इतकं सुंदर केलेलं आहे. आणि त्या वेळेला त्यांच्या मुखातून किंवा त्यांच्या आत्म्यातून जो तुम्हाला आशीर्वाद मिळेल त्याचं ही पुण्य अधिक महिन्यामध्ये खूप आहे. आपण बघतो की बऱ्याचदा ब्राह्मण भोजन म्हणजे लोक 10 सवाष्ण ब्राह्मण घालतात. तुम्हाला ते शक्य नसेल तर निदान एका जोडप्याला तरी जेवू नक्की घाला. ब्राह्मणाला जेव घातलं पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये. तुम्ही म्हणाल की तुम्ही ब्राह्मणाचेच कौतुक जास्त करताय. भगवंताने जे तिथे लिहिलेलं आहे ते मी वाचण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही एखाद्या गरीब तुमच्या इच्छेने ज्याला खरोखर अन्नाची गरज आहे अशा माणसाला जरी तुम्ही अन्नदान केलं तरी ते भगवंतापर्यंत पोहोचणार आहे, कारण माझ्यात आहे तोच तुझ्यात आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की उपानह त्याग. उपानह त्याग म्हणजे पायामध्ये जोडानं काढणे. उपानह त्याग म्हणजे पायामध्ये जोडा चप्पल न घालणे. हे पण व्रत काही जण करतात. नवरात्रीमध्ये बरेच जण करतात की पायामध्ये चप्पल बूट असं 9 दिवस घालत नाही. तर अधिक महिन्यामध्ये देखील तुम्ही असं करू शकता की जेवढं शक्य आहे तेवढं पायामध्ये
बूट चप्पल काहीही घालायची नाही. महिनाभर हे व्रत तुम्ही करू शकता. शक्य नाही झालं तर निदान शेवटचे 10 दिवस, शेवटचे 15 दिवस, निदान 1 आठवडा असं तुम्ही जरी केलं तरी त्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर भगवंत सांगतात की उपादेय त्याग झाल्यानंतर धान्य वर्जन नियम, म्हणजे एखादं धान्य वर्ज करणे. म्हणजे आपण असं ठरवू शकतो की या महिन्यामध्ये मी तुरीची डाळ खाणार नाही, या महिन्यामध्ये तांदूळाचे कुठल्याही प्रकारचे पदार्थ मी खाणार नाही, हरभऱ्याची डाळ मी खाणार नाही, कुठली तरी एक धान्य वर्ज करणे. किंवा गहू खाणार नाही म्हटल्यावरती पोळी बंद होते, गव्हाचे सगळे पदार्थ बंद होतात. तर अशा पद्धतीने देखील तुम्ही हे व्रत करू शकता. त्याच्यानंतर भगवंताने सांगितलं आहे की भगवंताने सांगितलंय धात्री स्नान. धात्री स्नान म्हणजे आवळ्याचा रस लावून आंघोळ करणे. आपल्याकडे रस ऑलरेडी साठवलेला असतोच किंवा बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहे. तर आवळ्याचा रस थोडा आपण आपण दिवाळीमध्ये जसं अभ्यंग स्नान करतो, उटणं लावतो अंगाला, तसं आवळ्याचा रस पहिले लावायचा आणि त्याने नंतर स्नान करायचं. त्याचं देखील पुण्य अधिक भगवंताने सांगितलेलं आहे. त्यानंतर सांगितले फलत्याग. एखादं फळ वर्ज करू शकतो. फलत्याग, लवण वर्जन, तीर तांबूल धान्यादी दान, हेम रौप्य सौभाग्य वायन, गोप्रदान संवस्त, उपोषण अयाचित नक्त, धारणा पारणा एकभुक्त, हविष्यासन की मौन व्रत मासापर्यंत करावे. त्यानंतर अजून काय तुम्ही करू शकतात तर फलत्याग करू शकतात. म्हणजे एखादं फळ वर्ज करू शकतात की महिनाभर मी केळ खाणार नाही, महिनाभर मी सफरचंद खाणार नाही, किंवा महिनाभर असं ठराविक फळ ठरवून घ्यायचे की एकदा आपण संकल्प करायचा की ह्या फळांचा मी त्याग करतोय. महिनाभर माझ्या समोर कितीही प्रलोभन आली, कितीही त्या पदार्थ आले ज्याच्यामध्ये त्या फळांचा समावेश असेल ते मी खाणार नाही. त्यानंतर सांगितले लवण वर्जन. लवण म्हणजे काय? लवण म्हणजे खारट वस्तू. लवण वर्जन म्हणजे मी मिठाचा त्याग करेल. मिठाच्या वस्तू आपण म्हणतो ना मीठ विरहित, तसं अन्न मी खाईल. म्हणजे फक्त गोड पदार्थ खाणे, अळणी पदार्थ खाणे, गोड पदार्थ खाणे, असे देखील महिनाभर तुम्ही व्रत करू शकता. त्यानंतर तिळ तांबूल धान्यादी दान. तीळ दानाला पण अधिक महिन्यामध्ये फार महत्व आहे. ब्राह्मणाला तुम्ही सपात्री तीळ दान देऊ शकता. म्हणजे एखादं कोरी वाटी आणायची विकत, त्याच्यामध्ये तीळ भरायची आणि ब्राह्मणाला त्याच्यावरती दक्षिणा ठेवून संकल्प करून दान करायचे. तीळ दान देखील करतात. त्याचप्रमाणे तांबूल दान करतात. विड्याचा आपण बाहेरून तांबूल आणायचा किंवा घरी तांबूल बनवायचा, तो तुम्ही दान करू शकता. त्यानंतर धान्यादी दान म्हणजे सप्तधान्य दान देतात. त्यानंतर लोक शिधा देतात ब्राह्मणाला अधिक महिन्यामध्ये, तर ते देखील अधिक अन्नदान केल्यासारखंच पुण्य त्याच्यात देखील लाभतं. त्यानंतर हेम रौप्य. हेम म्हणजे काय? तर हेम म्हणजे सुवर्ण आणि रौप्य म्हणजे चांदी. चांदीचं दान, सोन्याचं दान हे देखील तुम्ही करू शकता. द्यायचंय म्हणजे 1 तोळा द्यायचंय असं नाही. तुमची जेवढी शक्य असेल, तुम्हाला जेवढं शक्य असेल, जेवढी तुमची शक्ती असेल तेवढं जरी दान केलं, एका मुंगीच्या पाया एवढं जरी सोनं दान केलं तरी ते सुवर्ण दानच आहे. आणि 1 चमचा सोन्याचा दिला तरी ते सुवर्ण दान आहे. तर ते दान तुम्ही कशाही पद्धतीने करू शकता तुमच्या शक्यतेनुसार. ते तुम्ही गुप्त दान देखील करू शकता. म्हणून त्याला एक उपाय सांगितलाय भगवंताने की आपण दिलेलं दान हे समोरच्याला दिसू नये. म्हणजे काय होतं की मी सोनं दान करतोय, म्हणजे एक प्रकारे माझ्या मनामध्ये अभिमान येतो की बघा माझी एवढी ताकद आहे की मी सोनं दिलं. म्हणजे दुसऱ्या माणसाच्या लेखी स्वतःला वर दाखवणं ही वृत्ती काहींमध्ये असते. म्हणून बरेच जण दान देतात किंवा गरिबांना मदत करतात आणि त्याचे फोटो काढतात आणि मग ते स्टेटसला ठेवतात की बघा आम्ही कांबळ दान दिलं, गरिबांना चादरी वाटल्या, त्याचे व्हिडिओ करतात, फोटोग्राफी करतात. असा छंद खूप लोकांना असतो. तर त्या दानाचा काहीही उपयोग नाही. जे दान तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी करता त्या दानाचं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पुण्य लाभत नाही. भगवंत म्हणतो जे तुम्हाला द्यायचंय ते मनापासून द्या. आणि त्याचं 4 ठिकाणी काय म्हणतो आपण की ढोल वाजवून सांगू नका मी हे दिलं, मी हे दिलं. देणारा असा हवा की ज्याने चुपचाप द्यावं. घेणारा असा हवा की त्याने लोकांना सांगावं की मला काय मिळालंय, ते पुण्य अधिक आहे. तर गुप्तदान याचं देखील फार महत्व आहे. तुम्ही वाटीमध्ये तूप घेऊ शकता. घट्ट तूप असलं की त्याच्यामध्ये पारदर्शकता नसते, त्याच्यामध्ये एखादा सोन्याचा मणी टाकून देखील ब्राह्मणाला दान देऊ शकता. आणि मात्र त्या ब्राह्मणाला सांगून द्या की याच्यामध्ये गुरुजी गुप्त दान म्हणून आम्ही हे देतोय, तर घरी जाऊन कृपया बघा आणि याच्यामधून जे काही आहे ते तुम्ही काढून घ्या. हे चुपचाप गुरुजींना आपण
आपण सांगू शकतो ते गुप्तदान आहे. म्हणजे शेजारच्यालाही कळत नाही, समोरच्यालाही कळत नाही, गुरुजींना देखील कळत नाही की आपण काय दान घेतोय. ते गुरुजींना घरी गेल्यावर कळतं. या दानाचं देखील खूप मोठं पुण्य आहे. ते चांदी सोनं कशाही स्वरूपात तुम्ही गुरुजींना देऊ शकता. सौभाग्य वायन महिलांसाठी फार महत्वाचा विषय इथे सांगितलेला भगवंताने की तुमच्या पतीचं आयुष्य आरोग्य अतिशय चांगलं राहावं म्हणून सौभाग्य वायन म्हणजे तुम्ही त्या ब्राह्मण पत्नीला सौभाग्यवतीला तुम्ही साडी, चोळी, बांगड्या, जोडवे, जे काही तुमचं मेकअपचं साहित्य असं तुम्ही सगळं दान म्हणून देऊ शकता. तुमचा संकल्प करून तुम्ही दिलं की त्याचं अधिकाधिक फळ तुम्हाला मिळतं आणि तुमच्या पतीचं आयुष्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे वाढ होते. तरी या संबंधित तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही अडचण असल्यास, काही प्रश्न असल्यास माझा नंबर मी इथे दिलेला आहे. तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तुमच्या शंकांचं निरसन नक्की करण्यात येईल. त्यानंतर भगवंताने सांगितले की गोदान हे पण फार महत्वाचं आहे. पूर्वीच्या काळी खरोखर ब्राह्मणांना लोक गायी दान करायचे. गायी दान का करायचे तर गाय ही जी हा जो प्राणी आहे हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पूजनीय असा आहे. 33 कोटी देवता गायीमध्ये वास्तव्य करतात आणि यामुळे गायीचं दान हे सुद्धा फार महत्वाचं दान आहे. गोदान आपण जे म्हणतो की दुसऱ्याला दूध जरी दिलं गायीचं तरी ते एक प्रकारे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे गोदानाला फार महत्व इथे आलेलं आहे. त्यानंतर उपोषण म्हणजे उपवास सांगितले भगवंताने. आयाचित नक्त धारणा पारणा एक भुक्त. धारणा पारणा एक भुक्त म्हणजे काय की ध्यान धारणा करणे. एक भुक्त म्हणजे एकच वेळेला अन्न खायचं. एक तर सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरात ठरवून घ्या की एक वेळेला मी अन्न खाईन. असं देखील काही जण पुण्य संचय करतात. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला काय सांगतोय की या सगळ्या गोष्टीने तुम्ही अधिक महिन्याचं एक शास्त्रीय विधी सांगितली भगवंताने की काय काय तुम्ही करू शकता जेणे तुमच्या पुण्यामध्ये वाढ होईल. हे सगळे उपाय मी जे सांगतोय ते महिनाभर तुम्हाला करायचे आहेत. एक मुक्त म्हणजे एका वेळेला खायचं. महिनाभर तोच कंटिन्यू ठेवायचं की आज सकाळी खाल्लं तर उद्याच सकाळी खायचं. त्याच्यानंतर अजून सांगितलंय हविष्यान की मौन व्रत. मौन व्रत देखील तुम्ही करू शकता. मौन व्रत म्हणजे जेवताना बोलायचं नाही. कमीत कमी तुम्हाला शक्य असेल तर पूर्ण वेळ मौन राहिलं तर अतिउत्तम. पण निदान जेवताना तरी शांत बसून जेवायचं. एक शब्दही बोलायचा नाही किंवा समोर टीव्ही चालू आहे, सिरियल चालू आहे आणि तुम्ही जेवताय तरी देखील ते चुकीचं सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो की हे सगळं सांगितलंय भगवंताने की हे कधी करायचंय पूर्ण मास पर्यंत करावे. 1 महिन्यापर्यंत हे सगळे तुम्ही व्रत करू शकता. एकही कम केल्याशिवाय अधिक मास जयाचा व्यर्थ जाय तया दारिद्र्यादी दुःखे अतिशय प्राप्त होत निश्चय. जे कोणी पुरुषोत्तमासी स्वल्प किंवा बहुदानेसी भावे पूजती ब्राह्मणासी तया अखंड सुख होय. भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे इथे की ब्राह्मणाशी पूजन केलं तरच तुम्हाला पुण्याचा लाभ होणार आहे. आणि दान धर्म जो काय सांगितला आहे तो स्वल्प करा नाही तर मोठ्या प्रमाणात करा. छोट्या प्रमाणात करा, जास्त प्रमाणात करा, पण करा. त्याने तुमचं दुःख नाहीसं होईल. ते जर तुम्ही थोड्या प्रमाणात का होईना, एक दिवस का होईना जर नाही केलं तर मात्र तुमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळेल असं श्री भगवान विष्णू म्हणता आहेत. रवी संक्रांत विरहित मास पुरुषोत्तम नाम तयाच तया माझे नियम विशेष भक्ती भावे आचरावे. प्रथम प्राप्त काली उठून शौच मुख मार्जन करून दंत धावन पूर्वक स्नान आचरावे यथाविधी. मग शुद्ध वस्त्र नेसुनी सुचिरभूतपणे गृही येऊरी अन्य कथालाप सोडूनी हस्तपाद प्रक्षाळीजे. मग त्यांनी सांगितलंय भगवंताने की अजून पुढे तुम्ही कसं करू शकता. सकाळी उठावं, सगळे आपले सकाळचे दिनचर्याचे काम करावे. दंत धावन सांगितलं आहे, स्नान सांगितले, हे सगळे आचरावे, यथाविधी करावे. मग शुद्ध वस्त्र नेसून म्हणजे कालचे वस्त्र नाही, स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून यायचंय. सुचिरभूतपणे स्वतःच्या घरामध्ये आल्यानंतर तुम्ही सगळ्या प्रकारे आपले हात पाय परत एकदा धुवायचे. हे मी का सांगतोय, पूर्वी नदीवर आंघोळीला जायचे, आता आपण आंघोळ घरातच करतो. त्यामुळे घरात येऊन परत हातपाय धुण्याची काही गरज नाही. त्यावरी आचमन करावे. संध्या देवार्चनाधिक भावे नित्य कर्म सर्व सारावे. अंतरी घ्यावे पुरुषोत्तमा. मग उपवास नक्त एक भुक्त इत्यादी जी व्रते बहुत त्यातून इष्टव्रतांचा यथार्थ नियम घ्यावा यथाविधी. आणि पूजादी संपादना लागून वेदशास्त्रा माझे निपुण शुद्ध ब्राह्मण पाचारून आचार्य जाण करावा. त्यानंतर सांगितलंय भगवंताने की तुम्ही घरी आल्यानंतर हातपाय धुतल्यानंतर तरी संध्या करायची. संध्या ब्राह्मणांना लागू आहे. संध्या
ब्राह्मणांनी करावी, शास्त्रोक्त पद्धतीने करावी. आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्यांनी आपलं स्नानदान सगळं सकाळचे विधी आटोपले, त्याच्यानंतर देवपूजा करावी, स्नानदान करावे. तुम्ही जो काही नियम ठरवलेला आहे, म्हणजे एक वेळेस खायचा असू शकतो, एखादं धान्य वर्जनाचा असू शकतो, तो नियम लक्षात ठेवून त्याप्रमाणेच सगळ्या दिवसाची सुरुवात करावी आणि ते लक्षात ठेवावं, त्याच्यामध्ये भंग होऊ देऊ नये. त्यानंतर एखाद्या सुचिरभूत, चांगल्या आणि सतशील अशा ब्राह्मणाला आपल्या घरी बोलवायचं आणि त्या ब्राह्मणाचं पूजन देखील भगवंताने करायला सांगितलेलं आहे. हे कशा प्रकारे बघूया. मंगलवाद्य गर्जन करीत पूजा संभार द्यावा घ्यावा समस्त. संकल्प करोनी यथोचित सुचिरभूत पैवावे. मग उपलिप्त जे शुद्ध स्थळ पूजार्थ कल्पिये तेथे निर्मळ चतुरस्र किंवा वर्तुळ गोमय मंडळ करून या. त्यानंतर सांगितले भगवंताने की एक जागा आपण एका अशी ठेवावी की जिथे आपलं देवघर आहे ती जागा पवित्र ठेवावी. तिला सारवायला सांगितले. आता सगळीकडे फरशी आली, त्यामुळे व्यवस्थित सगळी जागा पुसून घ्यावी आणि नंतर पूजेला सुरुवात करावी. तयावरी अष्टदळ एक तांदुळाचे करावे सुरेख भोवती भरुनी रंग अनेक सुशोभित कीजिये. त्यावरी यथाशक्ती सौवर्ण रजत ताम्र किंवा मृन्मय पूर्ण नूतन दृढ कलशावणे यथाविधी स्थापावा. आणि तय कलशाचे पूजन सवोपचारी करावे. जाड पितांबरावृत ताम्र भोजन तयावरी ठेवावे. त्यांनी सांगितलंय की मग कलश पूजनाचा एक प्रकारे विधी इथे सांगितलेला आहे की तुम्ही एक छानसा पाठ घ्यायचा आहे. आता मी हे या कालखंडामध्ये स्मरून तुम्हाला सांगतोय आणि सोपं करून तुम्हाला सांगतोय, शब्दशः सांगत नाही की एखादा पाठ घ्यावा, पाठावरती छान ब्लाउज पीस वगैरे एखादं चांगलं वस्त्र पांघरावं आणि त्याच्यावरती तांदूळाचा ढीग करायचा आहे. ढिगावरती छान असा तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे. त्यांनी सांगितलंय सुवर्ण म्हणजे सोन्याचा तांब्या तो नसेल तर चांदीचा तांब्या, तो नसेल तर तांब्याचा तांब्या, तोही नसेल तर निदान स्टीलचा तांब्या. तुम्ही कुठला तरी एक तांब्या घ्यायचा आहे, कळस घ्यायचा आहे, तो तिथे ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती एक पात्र ठेवायचं आहे. पात्र म्हणजे एक तर ते आपण एवढी डिश असू शकते, ते डिश ठेवायची, त्याच्यामध्ये परत तांदूळ भरायचे. मग त्या माझी स्वर्ण निमित्त सुलक्षणी राधिका सहित पुरुषोत्तमाची मूर्ती यथोक्त ठेवून या साचार. तियेची प्राण प्रतिष्ठा प्रीती श्रुती स्मृती पुराणोक्त रीती अग्न्युत्तारण पूर्वक निरुती करावी जाण इंदिरे. त्यानंतर सांगितलंय की ते जी डिश ठेवली आहे, डिश मध्ये तांदूळ भरलेले आहेत, त्याच्यावरती गोपाळ कृष्णाची मूर्ती ठेवायची. प्रत्येकाच्या देवघरामध्ये गोपाळ कृष्ण असतोच, त्या गोपाळ कृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. म्हणजे एक प्रकारे खाली पाटावरती वस्त्रावरती तांदूळाचा ढीग, त्याच्यावरती तांब्या, तांब्यावरती छोटी डिश, डिश मध्ये तांदूळ, तांदूळावरती परत गोपाळ कृष्णाची मूर्ती, अशा पद्धतीने त्यांना ठेवायचं आहे. चांगल्या ब्राह्मणद्वारे किंवा तुम्ही केलं तरी चालेल, प्राणप्रतिष्ठा मंत्रोक्त पद्धतीने व्यवस्थित करायची आहे. आणि तिथून पुढे आता भगवंत सांगतात. मग भगवंत मूर्ती साजिरी ध्याऊन या शुद्ध स्वातरी नाना मंत्री सर्वोपचारी पूजन ऐसे कीजिये. ऐसे बोलूनी पूजा प्रकार हरीने कथिला सविस्तर तो तेथे वर्णिता समग्र ग्रंथ विस्तार होईल. आणि भगवंत म्हणताय की सांगायला खूप काही आहे, करायला खूप काही आहे, पण एवढं सगळं जर सांगत बसलो तर ग्रंथ विस्तार खूप होईल, म्हणजे पोथी खूप मोठी होईल. म्हणून त्यांनी थोडक्यात जे शक्य आहे भगवंतांनी ते सांगितलंय की त्या गोपाळ कृष्णाची तिथून पुढे रोज अधिक महिन्यामध्ये पूजा अर्चा करायची आहे. रोज सकाळी त्याला गंध अक्षत तुमच्याकडे जे काय असेल ते सगळं सामग्री त्याला व्हायची आहे. त्यानंतर फुलं व्हायची आहेत. रोज फुलं निर्माल्य वेगळं काढून ठेवायचे, नवीन रोज सकाळी त्याला फुलं व्हायची आहे. तुम्हाला जमलं तर पुरुष सुक्ताचा अभिषेक तुम्ही करू शकता. त्या गोपाळ कृष्णाला तिथेच राहू द्यायचं आहे, खाली आपल्या तामणात घ्यायचं नाही आहे. त्याची प्राण प्रतिष्ठा आपण केली आहे, तिथेच ठेवायचंय. पाण्यामध्ये फुल बुडवून फक्त देवावरती इथून शिंपडायचंय आणि पुरुषोत्तमाची आपण प्रार्थना करायची आहे. पुरुष सुक्त तुम्ही युट्यूब वरती सहज अवेलेबल आहे, ते पुरुष सुक्त देखील तुम्ही बॅकग्राऊंडला लावू शकता आणि अभिषेक करू शकता. अभिषेक झाल्यावरती परत एकदा थोडंसं पंचामृत असेल तुमच्याकडे, पंचामृत फुलाने व्हायचंय, परत चांगलं पाणी व्हायचंय. अशा पद्धतीने तुम्ही भगवान पुरुषोत्तमाची म्हणजेच गोपाळ कृष्णाची पूजा करायची आहे पूर्ण अधिक मास. आणि या सोबतच तुम्ही जो काही नियम केलेला आहे, पायी जर चालायचं असेल, चप्पल घालणार नसाल तर तो नियम म्हणा, किंवा मी जो काही आधी नियम सांगितले त्यातला कुठला तरी एक नियम तुम्ही जर ठरवला असेल तर तो नियम दिवसभर पाळायचा आहे. त्याचबरोबर जे काही दान भगवंताने सांगितले, भगवान विष्णूंनी सांगितलेले आहे, तर त्या दानांपैकी तुम्ही कुठलेही दान करू शकता. तर त्यासाठी चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणजे म्हणूया आपण की आपल्या मनामध्ये चांगली भावना ठेवून दान द्यावं.
फक्त या भावनेने देऊ नये की कसं तरी हे द्यायचं ना आपल्याला मोकळं व्हायचंय, पुण्य मिळणार आहे, आपली इच्छा नाहीये तरी आपण देतोय, त्या दानाला अर्थ नाहीये. जे दान आपण देतोय त्यात आपलं चित्त अडकायला नको. एखादी वस्तू जर समोरच्याला द्यायची तर त्याच्यामध्ये चित्त अडकायला नको की अरे बापरे किती छान आहे पण आपल्याला द्यावं लागतंय, किंवा आपली इच्छा नाहीये, आपले घरचे मागे लागले, तरी या गोष्टी कृपया करू नका. स्वतःची इच्छा असेल तरच या गोष्टी करा. कोणाच्याही सांगण्यावरती जाऊ नका. स्वतःच्या आतून आलं तरच या गोष्टी करा, त्यातच तुम्हाला चांगलं फळ लाभेल. तो सर्व सोडून आता वर्णितो पुढील कथन तरी श्रुती मज लागून क्षमाचे पूर्ण कीजिये. असो सर्वोपचारी साची पूजा करिता पुरुषोत्तमाची. जरी का प्रत्येक पदार्थाची दुर्लभता होईल, जरी का कित्येक पदार्थांची दुर्लभता होईल, यश स्मृतेती मंत्र म्हणून न्यूनते पूर्ण करावे. म्हणतात की इथून पुढे कथेचा विस्तार जास्त होऊ नये म्हणून मी आता एवढंच सांगतो. आणि अशा प्रकारे भगवंताची, पुरुषोत्तमाची म्हणजेच गोपाळ कृष्णाची तुम्हाला पूजा अर्चा करायची आहे आणि तुमच्या पुण्याचा संचय तुम्हाला वाढवायचा आहे. पुरुषोत्तमाचा प्रीत्यर्थ तया सानिध्य मासापर्यंत घृत दीप लावावा अखंडित, तेने सेवार्थ लाभती. पूजा झाल्यानंतर देख नमः पुरुषोत्तमाख्य हा सप्त श्लोकाचा एक पाठ सुरेख करावा. आता त्यांनी सांगितलं आहे भगवंताने की हे सगळं करत असताना तुपाचा दिवा नक्की लावावा. तुपाचा घृत म्हणजे तुप, घृतदीप म्हणजे तुपाचा दिवा नक्की लावावा. जसा आम्ही इथे लावलेला आहे तुम्हाला दिसतोय, तो अखंड लावावा. आपली पूजा अर्चा पूर्ण होईपर्यंत तो दिवा राहिला पाहिजे, या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर भगवंताने सांगितलंय की तुम्ही तो सप्त श्लोक आहे भगवंताचा, पुरुषोत्तमाचा, तो देखील तुम्ही इथे यावेळेला म्हणू शकता. तुम्हाला तो श्लोक आता स्क्रीनवरती दिसत असेल, त्याला स्टॉप करून व्हिडिओला स्क्रीनशॉट काढून घ्या. त्या श्लोकाला दररोज तुम्ही पुरुषोत्तम भगवान जवळ बसले की हा श्लोक म्हणायचा आहे. मग अन्न कथालाप सांडून जितेंद्रियपणे शुद्ध राहून भावे करीती पुराण श्रवण दिवसा संपूर्ण दौडावा. ऐसे अधिक मासी अनुदिन पूजी पुरुषोत्तमा लागून तयाची सर्व पापे जळून मनोरथ पूर्ण होतात आणि इहलोकी पावनी सुखासी अंती जाय मोक्ष पदासी. ऐसे श्री हरी आनंदेसी रमेशी कथिता जाहला. मग हे सांगितलंय भगवंताने की लक्ष्मीने जे विचारलंय विष्णूंना, विष्णू सांगतायत की लक्ष्मीला सगळं की अधिक मासाचं कसं करावं, तेच मी राजन म्हणजे दृढधन्वा राजाला कोण सांगताय तर वाल्मिक ऋषी सांगताय. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलंय की हे सगळं झाल्यावरती अधिक तो दिवस संपत असताना अगदी सुचिरभूत राहावंय, कोणाशी खोटं बोलू नये, कोणाला फसवू नये, आपण सच्शील राहावंय आणि हा महिना असा चांगल्या रीतीने घालवावा आहे. अशा पद्धतीने इथे 9वा अध्याय समाप्त होतो आहे. इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार एकोता सज्जन श्रोत चतुर नवमाध्याय गोडहा. गोपाल कृष्ण भगवान की जय.